नमस्कार मित्रो, माझ्या कायदेभान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की शासकीय पड जमीन किंवा गायरान जमीन एखादा माणूस अतिक्रमण करून या जमिनीत शेती करत असेल तर त्या संदर्भाने काय तरतूद आहे, काय परिपत्रक आहे आणि काय अटी शर्ती आहेत हे आपण बघूया। तर मित्रो, आपण बघतो की खेड्यापाड्यात किंवा इतर छोट्या शहरात सुद्धा आसपासच्या भागामध्ये लोक गायरान जमिनीवर अतिक्रमण करून शेती करत आहेत किंवा शासकीय पड जमिनीवर अतिक्रमण करून शेती करत आहेत। हे उदाहरण आपल्याला महाराष्ट्रभर सर्रास पाहायला मिळतात। गायरान जमीन म्हणजे काय? जिथे त्या गावातील गाई बैलांना चरण्यासाठी जी जागा सोडली असते ती गायरान जमीन। आणि शासकीय पड जमीनमध्ये अशी जमीन ज्याच्या सातबाऱ्यावर मालक म्हणून शासनाचं नाव आहे पण ती पडीक आहे अशी जमीन। अशा जमिनी काही गावातल्या लोकांनी गरज म्हणून अतिक्रमित केली आणि त्याच्यावर शेती करत आहेत, बऱ्याच वर्षापासून शेती करत आहेत, पण त्या जमिनीचा त्यांच्याकडे मालकी हक्क आलेला नाही। अशा शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने एक परिपत्रक काढलं आहे। परिपत्रक तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल। हे परिपत्रक नंबर आणि याचे पूर्ण डिटेल्स तुम्ही नोंद करून घ्या। तर हे जे परिपत्रक दिसतंय या परिपत्रकान्वये असं म्हणण्यात आलं आहे की जे कोणी शासकीय किंवा गायरान जमिनीवर अतिक्रमण करून तिथे शेती करत आहेत अशा सगळ्या शेतकऱ्यांना त्या जमिनी बहाल करण्यात यावा, त्यांचं मालकी हक्क या अतिक्रमित शेतकऱ्यांना देण्यात यावं, अशा पद्धतीचं हे परिपत्रक आहे। मुळात याच्याबद्दल शासन निर्णय जो झाला आहे तो झाला आहे 28 नोव्हेंबर 1991ला शासन निर्णय झाला की ज्या काही या जमिनी आहेत अतिक्रमित जमिनी ह्या त्या शेतकऱ्यांना देऊन टाकावं, असं शासन निर्णय 91ला झाला आहे। आणि त्याचा GR जो निघाला त्याची तारीख आहे 22 एप्रिल 1992। पण मध्ये बरेच वर्ष निघून गेली तरी या परिपत्रकाचं या अतिक्रमित शेतकऱ्यांनी योग्य तो लाभ घेतला नाही, त्या जमिनी आपल्या नावे करून घेतल्या नाही। त्याच्यामुळे याच निर्णयाचं परत एकदा परिपत्रक काढण्यात आलं। त्याची तारीख आहे 9 मार्च 2007। म्हणजे काय, जे गरीब शेतकरी आहेत आणि अतिक्रमण करून शेती करून आपलं आयुष्य जगत आहेत त्यांना शेती कायमची देण्यासाठी जो आधी 91-92 मध्ये निर्णय झाला आणि GR निघाला त्याची योग्य अंमलबजावणी न झाल्यामुळे 7 मध्ये परत एकदा ते काढण्यात आलं। त्याच्यामुळे मित्रो, जर तुमच्याकडे अतिक्रमित शेती असेल, ती पड किंवा गायरान असेल आणि अशी शेती तुमच्या नावे करायची असेल तर हे जे परिपत्रक आहे हे लावा आणि तुम्ही योग्य ठिकाणी अर्ज करा आणि शासनाकडून ती जमीन तुमच्या नावे मालक म्हणून ट्रान्सफर करून घ्या। याची सोय आहे, फक्त योग्य ठिकाणी योग्य प्रकारे तुम्हाला अप्रोच व्हावं लागेल आणि हे काम तुम्हाला करून घेता येऊ शकतं। मित्र, तुमच्यासाठी असंच मी कायद्याशी संबंधित वेगवेगळे व्हिडिओ आणत राहीन। कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी कायदेभान पाहत राहा। आणि हो, ज्यांना सल्ला हवा आहे ते संपर्क करू शकतात। माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण हा फक्त व्हॉट्सॲप नंबर आहे, हा कॉलचा नंबर नाही, कॉल करू नका। व्हॉट्सॲपवर नाव, गाव, जिल्हा आणि तुमची केसची माहिती लिहून पाठवा। तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर आम्ही तुम्हाला सल्ला देऊ। बाय।